ह्युमन ट्रॅफिकिंग काय आहे ह्याची अवेअरनेस आपल्या सर्वांना जाणून घ्यायला पाहिजे. लहान लेकरांना हे टॉपिक्स खूप हेवी आहेत. हे टॉपिक्स हे विषय खूप वजनदार आहेत. त्या विषय संदर्भात लहान लेकरांना आपण हे कसं समजू शकतो, लहान लेकरांना ह्या टॉपिक्सला कसं आपण एक्सप्लेन करू शकतो, त्याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्या समोर जेव्हा ही सगळी घटना घडते त्याला रिपोर्ट कुठे करायचं, पहिले जाऊन कुठे कोणाला आपण भेटू शकतो किंवा बोलू शकतो की अशी घटना माझ्यासमोर झालेली आहे, रिपोर्टिंग कुठे केली पाहिजे ह्याची सुद्धा अवेअरनेस आपल्याला असायला पाहिजे. आपली सराउंडिंग्स काय आहे त्याच्यावर आपण अलर्ट खूप कमी राहतो. आजकाल एवढी लाईफ बिझी झालेली आपली, आपल्याला माहित नाही आपल्या आजूबाजूला काय चालू आहे. वी जस्ट नो वी हॅव टू मूव्ह ऑन अँड लाईफ इज अ हसल. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, कुठल्या लहान लेकराबरोबर काय होतंय का, कुठल्या महिलाबरोबर काय छेडछाड होते का, कुठल्या मुलाबरोबर रॅगिंग होते का, कदाचित तो माझाच मुलगा असेल मला माहित नाही, कदाचित तो माझ्या नेबरचा मुलगा असेल मला माहित नाही. आपण अलर्ट आहोत का, त्यामुळे आपल्या सराउंडिंग्समध्ये काय सुरू आहे त्याचा अलर्ट आपण राहिलं पाहिजे. त्यातल्या त्यात मला हे खरंच अड्रेस करायला वाटतं की आजकाल आपल्या जनतेत जरा सिव्हिक सेन्स कमी झालेली आहे. सिव्हिक सेन्स काय असतं, व्हॉट इज अ प्रॉपर सिव्हिल पर्सन. सिव्हिक सेन्स आपली अवेअरनेस, जी आपण रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे, आपले एथिकल बिहेवियर टुवर्ड्स आवर सोसायटी, दॅट वी आर फॉरगेटिंग. आपण विसरत चाललो की आपण माणूस कशाला आहोत, ह्युमन कशाला आहोत आणि ह्युमॅनिटी काय आहे ते आपण विसरत चाललोय. आपल्याला अंडरस्टँडिंग, लोकांची राईट्सची रिस्पेक्ट करणं, माझे नेबर्सची रिस्पेक्ट करणं, आमच्या अवतीभवती काय सुरू आहे त्या गोष्टीची रिस्पेक्ट करणं हे विसरतो आपण. पहिले सगळे नकारात्मक मनात विषय येतात, पहिले सगळे भांडायला बघतात, पहिले सगळे ओरडायला बघतात. पण का ती गोष्ट घडते किंवा का ती परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे ह्याचा कोण विचार करत नाही. त्यामुळे सिव्हिक सेन्स, आपण कसं कुठल्या सिच्युएशनला कसं वागतो हे सुद्धा आपल्याला जरा विचार केला पाहिजे. तसंच सोशल मीडियावर आजकाल खूप तरुण आहेत. तरुणांना असं वाटतं आपले फॉलोअर्स जर वाढले, माझे फ्रेंड्सचं नंबर जर वाढलं तर मी खूप असं कूल दिसणार, मी खूप असं चांगलं